अयोध्येतील हनुमानगडी परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या हनुमानगडी परिसरामध्ये हनुमान मंदिरात तुम्हाला यावं लागतं। जर तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी आले असाल तर प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनापूर्वी तुम्हाला याच ठिकाणी हनुमानगडीला यावं लागतं आणि हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं। हनुमानाचं मंदिर खरं तर खूप मोठं आहे। जे जे भाविक प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी येत असतात ते या ठिकाणी हनुमानाचं दर्शन घेत असतात। सकाळचा माहोल आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। काही वेळापूर्वी याच ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येऊन हनुमानगडी परिसराचा आढावा घेऊन गेले आणि त्यानंतर खरं तर भाविक भक्तांसाठी दर्शन सुरू केलंय। काही मराठी भाविक या ठिकाणी मला भेटले, ते देखील या ठिकाणी दर्शनासाठी आले होते। महाराज स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये। मला पहिला तुम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हनुमानगडीचं महत्त्व काय आहे, कारण प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी आल्यानंतर तुम्हाला पहिलं हनुमानगडीचं दर्शन घ्यावं लागतं। ही आख्यायिका आहे, का गरज असते हनुमानगडीचं दर्शन घेण्याची, काय आख्यायिका आहे नेमकं? ज्या वेळेमध्ये प्रभू श्रीरामचंद्र लंकेवरनं या ठिकाणी येऊ लागले त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाला भरताला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं की मारुती 14 वर्ष 14 दिवस या ठिकाणी माझा वनवासाचा कालखंड संपलेला आहे आणि संपलेला असताना माझा भरत आता प्राण त्याग करेल, म्हणून मारुती म्हणजे हनुमान तर आहे, तुम्ही काय करा, तुम्ही अयोध्येला जा आणि माझ्या भरताला सांगा की भरतजी प्रभू श्री रामचंद्र अयोध्येकडे प्रस्थान करत आहेत। म्हणून मारुतीराय आले अयोध्येमध्ये, त्या ठिकाणी राजमहलामध्ये जाऊन भरतजींना निरोप दिला की प्रभू रामचंद्र येत आहेत आणि प्रभूंची वाट बघत याच हनुमानगडीवरती मारुतीराय माझे प्रभू कुठल्या दिशेने येत आहेत हे बघत थांबलेले होते। तीच ही हनुमानगडी, इथं भव्य असं मारुतीरायाचं म्हणजेच हनुमंताची भव्य अशी मूर्ती आहे। या ठिकाणी ज्या वेळेस मारुतीरायाचं हनुमंताचं आपण दर्शन घेऊन जाऊ ना, त्याच वेळेस प्रभू श्रीरामांचं दर्शन पावन होतं। निश्चितच आपण बघितलं तर प्रभू श्रीरामांचं दर्शन पावन करायचं असेल तर तुम्हाला हनुमानगडीला हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं। मला सांगाल महाराज, तुम्ही राम मंदिर बनतंय 22 तारखेला, खरं तर प्राण प्रतिष्ठापना सोहळा आहे। तुमच्याशी चर्चा करताना समजलं की तुमचे गुरुजी जे आहेत ते प्रमुख पुजारी आहेत मंदिरामध्ये। काय पूजा असणार आहे 22 तारखेला? गुरुजींशी तुमचं काय बोलणं झालं का? तुम्ही त्यांचे शिष्य आहात, केवढा आनंद आहे हा सगळा? आपल्याला या राम मंदिराचं फार मोठा असं प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे त्याच्यासाठी लागणारा जो मुहूर्त होता, तो मुहूर्त काशीचे विद्वत परिषदेचे अध्यक्ष महानाशे विद्वान जगप्रसिद्ध ज्योतिषी गणेश्वर शास्त्री द्रोडगुरुजी यांनी दिलेला आहे। तो मुहूर्त पण त्यांनीच दिला आणि त्यांच्याच हातून सर्व पौरोहित्य पण होणार आहे, त्यांच्याच हातून मंत्रांनी त्यांच्याच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। गुरुजींचा मी एक भक्त म्हणून सांगू शकतो की गुरुजींनी आजन्मपर्यंत कधीही पायामध्ये कुठलंही काही घातलं नाही आणि एक वस्त्र घेऊन सबंध भारतभर ते तपश्चर्या करत फिरतात। त्याचंच म्हणून काय एक फळ म्हणावं लागेल की एवढं मोठं आपल्याला आज अयोध्येमध्ये रामाचं मंदिर 500 वर्षानंतर पाहायला मिळतंय। ही केवळ मोठ्या माणसाच्या तपश्चर्याचंच फळ आहे। म्हणूनच आपल्याला आता आपला हा भारत विश्वगुरु तर झालेलाच आहे, पण निश्चितच या राम मंदिराच्या नंतर महासत्ता होण्याची याची चिन्ह आहेत। या मुहूर्तावर निश्चितच हिंदू जागृत होतील, आताही हिंदू जागृत झाले आहेत, पण हा असा मोठा मुहूर्त आहे की ज्या मुहूर्तावर आपल्याला सबंध हिंदू जागृत होऊन भारत विश्वगुरु होऊन महासत्तेकडे जात आहे। हा भारत विकसनशील राष्ट्र जो होता तो मोदीजींच्या आणि योगीजींच्या नेतृत्वामध्ये आता निश्चितच विकसित राष्ट्रामध्ये गणल्या जाईल आणि ही जगाची राजधानी अयोध्या होईल असं भविष्य निश्चितच याच्यातून दिसतंय असं मला वाटतंय। या वेळेला भावना भरपूर आहेत। मी महाराष्ट्रातून परळी वैद्यनाथ धाम येथून आलो आहे। मी परळी वैद्यनाथ धामचा प्रतिनिधी म्हणून सर्व भाविक भक्तांना सांगतो की इथं व्यवस्थित अशी सर्व काही व्यवस्था वगैरे आहे, सुव्यवस्था आहे, कुठल्याही प्रकारचं भीतीचं काही कारण नाही। मोदीजी आणि योगीजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय व्यवस्थित अशी सुव्यवस्था, निश्चित आपण जर बघितलं व्यवस्था खूप चांगली करण्यात आलेली आहे आणि 23 तारखेपासून खूप मोठे भक्त जे आहेत ते या ठिकाणी येणार। गुरुजी, मला तुम्ही सांगाल की खरं तर हा माहोल खूप आनंदाचा आहे। या पार्श्वभूमीवरती प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल एखादा अभंग किंवा एखादी ओवी तुम्ही गाऊन दाखवाल का? प्रभू श्रीरामांबद्दल तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरिल्या पिके गाई वळल्या मसी। दुसरी एखादी ओवी तुम्ही सांगाल का गुरुजी रामचंद्र बद्दल? आता मी एवढंच म्हणेन की जसं माऊलींनी पसायदानामध्ये मागितलं आहे की आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तत्प्रमाणे निश्चितच हा माहोल आपण बघू शकतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।